ज्यावेळी तुम्ही एखाद्या फॅमिली फंक्शन मध्ये जाता आणि तिथं गेल्यावर एखादा रिलेटिव्ह येऊन विचारतं की मग कधी सांगताय लाडू, थोडा वेळ द्या ना आम्हाला, एक्सेप्ट करा. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसता असं गप्पा मारायला आणि एखादा मित्र तुम्हाला तुमच्या एक्सची आठवण काढून देतो, मला चिडचिड होती, मला आहे ना असं खिजवल्यासारखं होतंय भाई. मी प्रत्येकाची नाव नको घेऊ. आणि मग तुम्ही लय हवाबाजी करत असता, चार लोकांच्यात लय मोठीपणा फुगीरपणा दाखवत असता आणि मग तुम्हाला अचानक बँकेमधनं थकलेला हप्ता मागायला फोन येत. हेलो, हाँ बोलो ना. एक्चुअली मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ, आप मिल सकते हो मुझे? ज्यावेळेस तुमचे मित्र थायलंडला नाही तर दुबईला जायचा प्लॅन करता आणि तुमच्याकडे विष खायचे पण पैसे नसतात, पण फुगिरी कमी नाही झाली पाहिजे, तेव्हा तुम्ही आता ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो नाही जाऊ शकत बाहेर. जाऊ शकतो का? माझ्यावर गुन्हा आहे ना, म्हणून मी जात नाहीये. गुन्हेगार कधीच बाहेर जाऊ नाही शकत भाई. आपल्याकडे एखादा नवीन कॉन्टेंटचा काय ऑप्शन मिळाला का नाही की आपण त्याच्यात एवढं घुसतो की 10 मधले 8 जण जर विचारलं ना काय करता तुम्ही इंटरनेटवर, आम्ही पॉडकास्ट करतो. अरे तुमचं ना स्टुडिओचं रेंट वाढवलं पाहिजे तर आणि माईक जप्त केलं पाहिजे तर एखाद्या शासकीय योजनेच्या अंतर्गत. एक टाइम होता ज्यावेळेस टिकटॉक बंद झालं, त्यानंतर सगळ्यांना रील स्टार बनायचं होतं, त्याच्यानंतर व्लॉगर, रोस्टर, आता सगळ्यांना पॉडकास्ट करायचं, सगळ्यांनाच पॉडकास्ट करायचं. एखाद्याच्या मन चिवतायला बोलवायचं आणि त्याचं निघल तेवढं दूध काढायचं आणि त्याचं दूध काढून झालं की मग ह्या जगातले सगळे महाराष्ट्रातले जेवढे पण सगळे पॉडकास्टर आहेत एकाच्याच भोकांडी बसतात. या आणि आमच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये बसून आमच्या इथं आबाळ हेपला. भावांनो, नाही बघायचं आम्हाला तुमच्या त्या पॉडकास्ट मधल्या आलेल्या गेस्टचं मोटिवेशन. एवढं मोटिवेशन घेऊन आम्ही करू काय? आम्ही 2014 ते 2022 लय हवा केली त्यावेळेस, चर्चेत राहिलो, पैसा कमवला, नाव कमवलं, इज्जत भेटले भाई. पण त्यावेळेस जे लोक होते ना, जे चाटून मोठे झाले ना आमचे, त्यांचं नाव पण घ्यायचं नाही मला भाई. आणि मला सांगायचं पण नाही लोकांना की काय चालून काय नाही, नाही का. माझ्या लाईफमध्ये माझे त्यांचे संबंध पण चांगले नाही, खराब आहे भाई. कारण मी माझ्या मस्तीत असतो भाई, मी लोकांचा विचार करत नाही. मागच्या 1 महिन्यापासून मी या डिडो बाईचे पॉडकास्ट बघतोय, ते पण रील्सवर. युट्यूब तर अजून चालू पण केलं नव्हतं, रील्सवरच सगळे पॉडकास्ट संपले. त्यांनी एवढ्या रील्स कट करून टाकल्या त्या की म्हणजे माझी फीड चांगली होती, चांगल्या अशा पोरी यायच्या, नाचायच्या, कपडे बदलायच्या. आणि आता सगळीकडे भाईगिरी, गुन्हेगारी, त्याच्या आईला माझ्या फीडचं वाटोळ करून टाकलं ह्या पॉडकास्टवाल्यांनी. काय करू मी तुमचं कंट्रोल. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये मी कोणावर बोलणार आहे. म्हणजे तुमचा लाडका डिडो भाई जो 2 वर्ष जेलमध्ये होता, त्यानं एवढे पॉडकास्ट दिले की पॉडकास्टवाल्यांना पण समजना की म्हणजे आम्ही रील्स कुठं टाक. आणि माझ्याच नाही, तुमच्या पण रीलमध्ये हे कधी ना कधी म्हणजे एकदा तरी आलाच असेल. आणि जर तुमच्या फीडमध्ये तुमच्या इंस्टाग्रामवर हा नाही आला अजूनपर्यंत तर धन्य तुमची लाईफ आहे. हो, यायच्या आधीच तुम्ही तुमचं इंस्टाग्राम डिलीट करून टाका. तुम्हाला वाटत असेल माझ्यात एवढी हिंमत आली कुठनं, पण आता चाललोय मी माउंटेन ड्यू पिऊन. बघा मित्रांनो, या सगळ्या गोष्टीत मी खरंच पडायचं बंद केले, पण एवढ्या रील्स माझ्या फीडमध्ये आला. मी युट्यूबवर जाऊन माझ्या आयुष्यातले 1.5 तास वायाला घालवले, यांचे पॉडकास्ट जाऊन बघितले. त्यावेळेस मला एक गोष्ट समजली, आज पण महेश मोठे आबाळ हेपलायला महाराष्ट्रात 2ऱ्या नंबरला आहे. तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला थोडासा कॉन्टेक्स्ट देतो. हा आहे MC डिडो. या डिडो भाईचे मी आधी पॉडकास्ट बघितले, 1.5 तास वेस्ट घालवल्यानंतर 2-3 गाणी होती, रॅप होते, ते पण जाऊन बघितले. त्यावेळेस मला समजलं की यांच्या गाण्यामध्ये, यांच्या पॉडकास्टमध्ये भाईगिरी, दादागिरी, गुन्हेगारी सोडून काहीच नाही, लिटरली काहीच नाही. मला माहिती आहे भाऊ तू एकदम चांगला माणूस आहे, पण मी अजून फिगर आउट करतोय की तू का म्हणून हे भाईगिरीवालं कॅरेक्टर डेव्हलप केले नाही. म्हणजे तू 9 मिनिट जर गाण्यामध्ये शिवाय लिहू शकतो, गँगस्टर शीट करू शकतो, तर तू चांगली गाणी पण लिहू शकतो. बघ भाई, आपली काय पर्सनली दुश्मनी नाही, पण मला असं वाटतं की तुला जर नशिबानं 2रा चान्स भेटलाय, परत एवढी सगळी हाईप भेटली, तर त्याचा वापर तू प्लीज चांगल्यासाठी कर, चांगलं काहीतरी करू शकतो. तेवढा टॅलेंटेड आहेस तू. नाही हेच म्हणला की मी 2 वर्ष जेलमध्ये होतो आणि आता माघारी आलाय आणि आता ह्याला एकदम चांगलं काहीतरी करून दाखवायचं आहे, पण परत ह्याला जेल आवडतं. मला असं वाटतं की भाई आता पण मी तुला तेच बोलतो, मंदिर आहे भाई आणि लॉकअप घर आहे भाई माझ्यासाठी. सासरवाडी तर चौकीच्या वर आहे भाई. मला नाही रे काय वाटत नाही. मला आता पण असं वाटते की भाई इथं नको यार थोडा दिवस. मला इथे 1-2 महिने चांगलं वाटतंय, नंतर मला आठवण छळते भाई तिथल्या लोक. हे बघ डिडो भाऊ, तू आता आलायच बाहेर तर 4-5 वर्ष थांब. 4-5 वर्षात तू गाणी टाक. मी सांगतोय तुला, मी इथं बसून सांगतोय की 4-5 वर्षात अशीच गाणी जर चांगली गाणी टाकली ह्याच एनर्जीनं तर अख्खा सीन खाऊन टाकशील. परत जेलमध्ये जायची गरज पण नाही लागणार. पण हे स्वप्न नको बघू तू जेलमध्ये जायचं. चांगली गाणी टाक भावा. हे बघ डिडो भाई, हे रोस्ट डिस जे पण आहे व्हिडिओमध्ये ते सगळं बाजूला, तो पार्ट सगळा बाजूला. ह्या मेन पार्टवर फोकस कर आणि ही गोष्ट मनावर घे भावा. माझं नाव काढशील तू. मर्डर केला, तू जेलमध्ये गेला, काय असतं रे जेलमधलं आयुष्य तर लय भाई, कसं सांगू याडे. आता किती अंधार बघितला आयुष्यात. 4 भिंतीत दिवस काढल्यात भाई. आज मला माहिती आहे काय गोष्टी घडल्यात लाईफमध्ये. कोण नसतंय भाई कुणाचं आई बापाशिवाय. अरे मला तर बाप पण नाही, आई पण नाही भाई.
तरी करतोय भाई मी, नाही का. मराठीमध्ये एक म्हण आहे, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. हा जो इंटरव्ह्यू करणार आहे डिडोला प्रश्न विचारतोय ABCD आणि डिडो उत्तर काय देतोय 1 2 3 4. मला नाही द्यायचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर. इथं मी बसलोय ना, मी माझ्या मनाचं काय पण सांगणार, तू तिकडे काय पण विचार, मला नाही फरक पडत. मला जे बोलायचं ते मी बोलणार नाही. म्हणजे मी हँग झालोय की अख्ख्या पॉडकास्टमध्ये मी गांजा मारलाय का गांजाला मी मारला हेच कळणं झालंय. कोण काय बोलतंय कोण काय प्रश्न विचारताय याचा ताळमेळच लागना. नुसती फिरवा फिरवी चकवा मारलाय. जेलमध्ये असताना तू हे रॅप सॉन्ग लिहितो हा आता. भाई, मी पत्रात पाठवलंय हे सगळं. जेवढं पण मी आता बोलतो ना तुला, नंतर परत विचार मला कधी. हे मी पत्रात पाठवलंय सगळं मॅनेजरला. त्याला मी म्हणलं होतं हे मी येऊस्तवर कमीत कमी 200 पत्र पाठवलेले. विचार कर मग आता त्यात गाणी किती असते. वा भाई वा, डिडो द क्रांतिकारी. नाही म्हणजे भावानं जेलमध्ये बसून गाणी लिहिलती. आपल्या भारतात सगळ्या क्रांतिकाऱ्यांनी विद्रोह्यांनी पुनर्जन्म घेतलाय. फक्त आपल्यात आहे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच कमी होती, ती पण आता पूर्ण झाली. आता तू जेलमध्ये बसून एवढी गाणी लिहिलतीस तर तू आता एक गाणं टाक आणि एका गाण्यामध्ये तू सरकार पाड. # पुणे अप्परचा विद्रोही आवाज. डिडो भाई खरं सांगतोय तुला, तू एवढी गाणी लिहिलती, 100 काहीतरी म्हणलं, 100 का 105 पत्र पाठवली ती तू जेलमध्ये बसून. तर तू आता ना गाणी टाक, पॉडकास्ट बंद कर. जेवढं पॉडकास्ट देशील ना तेवढी तुझी चर्चा जास्त करतील लोक. मी तर म्हणतोय त्या सो कॉल्ड डॉनचं करिअर संपवून टाक, पण हे पॉडकास्ट नको देऊ प्लीज. कमेंट सेक्शन बघ, लोक टिंगल्या करायला लागली तर आपल्या कॅरेक्टरला सूट नाही होत लोकांनी येऊन आपली चेष्टा करायची. थोडा वेळ द्या ना आम्हाला, एक्सेप्ट करा, आम्ही आमच्या हिशोबाने गाणी देतो तुम्हाला. काय टाइम बिम काय भेटणार नाही भाऊ, वेळ नाही काय नाही. वेळ आता निघून गेली, वेळ संपत चालली. तू 2 पॉडकास्ट कमी कर. आधीच मला वेळ द्या म्हणत 2 महिने गेलते. नाही म्हणजे तुझ्या गाण्याची डिलिव्हरी व्हायला आम्हाला अजून 7 महिने थांबायला लागेल का? हे बघ डिडो भाई, माझा तुला सिंपल साधा प्रश्न आहे की झोपडपट्टीतून वर आलेले रॅपर पुण्यात पण आहेत आणि मुंबईमध्ये पण आहेत. पण मुंबईमधल्या रॅपरनी समाजावर, त्यांच्या परिस्थितीवर गाणी लिहिली आणि त्याच्यातून वर आले. आणि पुण्याच्या रॅपरनी काय केलं, गँगस्टर सीट, गुन्हेगारी, मारामारी. नाही म्हणजे तुम्हाला पण अशी गाणी कधी लिहू नाही वाटली का? समाजाचे प्रश्न मांडा, दम आहे तर गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करा, लोकांना मोटिवेट करा. पण नाही, आम्ही ह्याला मारला आणि आम्ही त्याला मारला. तुम्हाला जेलमध्ये जायचंय ना, जेलमध्ये जायची लय मार्ग आहे. ते प्रत्येक वेळेस गुन्हेगारी आणि मारामारीवालाच मार्ग सिलेक्ट करायची अजिबात गरज नाही. ऍज अन ऑडियन्स तुम्हाला वाटत असेल की ह्यांच्याकडे टॅलेंट नाही, छपरे आहे, ती अजिबात नाही. ह्यांच्याकडे लय टॅलेंट आहे, तुम्हाला नाही माहिती. असं नाही की ह्यांच्याकडे टॅलेंट नाही. यांना जर करायचं म्हणलं ना तरी टॉप मधली टॉप गाणी पण करतील, पण ह्यांना भाईगिरीच करायचे. माझी रियालिटीच ही आहे भाई, मी असाच राहतो. माझी पर्सनॅलिटी पण हीच आहे भाई. माझे गाणे पण प्रत्येक वेगळ्या वेगळ्या टॉपिकवरती येणार आहे. माझी कॉस्ट्युम ही, ड्रेसिंग हीच आहे भाई. मी माझ्या हिशोबाने चालणार आहे. जसे गाणे तसे गाण्याच्या हिशोबाने नाही चालणार भाई. माझं सत्य हेच आहे भाई, मी असंच राहणार. मी असेच गाणे करणार. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, पटलं तरी. एवढा पण मी पण काही कामाचा नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, गर्वाचं घर खाली. भाई तू बोलला तुला त्या सिच्युएशन मधून, त्या स्लम मधून बाहेर निघायचंय आणि नशिबानं तुला दुसरा चान्स दिलाय. पण तुला बघून आणि तुझं हे बोलणं ऐकून एवढी दहशत वाढली की इथं मला विचार करून रोस्ट करायला लागते. म्हणजे रोस्ट करताना शब्द असे मोजून म्हणजे बघितलं का तू माझ्याशी बोबडी वळते. म्हणजे एवढी दहशत आहे तुझी. पण मला तेच म्हणायचं आहे की हे सगळं आहे ना असं वातावरण, ह्याच्यामुळे तुझ्या पुढे येऊन कुणाला बोलायची अशी हिंमत होत नसेल की तू लय टॅलेंटेड आहे, तू चांगलं काहीतरी करू शकतो. भाई करतोय तर करू द्या, आपल्याला काय घेणं देणं, उगाच आपल्याला तडकवलं बिडकवलं, ही अशी भावना असेल लोकांची. पण मी सांगतोय भाऊ. हेलो, हाँ बोलो ना. एक्चुअली मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ, आप मिल सकते हो मुझे? तुम्हाला माहिती आहे का या टॅलेंटचा वापर यानं कशासाठी केलता? याचा ऑपोजिटचा रॅपर मारायला केलता. हो सॉरी, त्या डॉनला मारायला केलता. मला चिडचिड होती, मला आहे ना असं खिजवल्यासारखं होतंय भाई. मी प्रत्येकाची नाव नको घेऊ भाई. तुला जे पण बोलायचं ना भाई, कुत्रा म्हण तू, तो कुत्रा म्हण वाटलं सर. कोण नाही भाई तर माझ्यासमोर कोण नाही थांबत, चांगला पण थांबत. हे बघ भाऊ, नुसती चिडचिड करून आणि राग करून काय फायदा नाही. माणसाचा रिप्लाय कामातनं गेला पाहिजे. अशा नुसत्या माईकवर गप्पा हाणून काय होत नसतंय. त्यानं 2 वर्ष गाजवली ना, तो पुढची 10 वर्ष गाजव दे दाखवून. हु इज MC डिडो. सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. तर आपलं जे पहिल्याचं अकाउंट सस्पेंड झालंय, नवीन आयडी ओपन केली आहे, जाऊन सगळ्यांनी आयडीला फॉलो करायचं. आता बघा इथं जोरळ्यांच्या वर काम झालंय. हिट स्प्रे केला की त्या दिवशी काय परत आलीच दुसऱ्या दिवशी माघारी. दर 2 दिवसाला ह्याची आयडी गेलेली आहे, मग आलं माघारी. माझ्या आयडीला फॉलो करा, माझ्या आयडीला फॉलो करा. माच करतो भाई, तुमचा माच करतो मी. तुमच्या फ्युचरची प्लॅनिंग पण नाच करतो. माझ्या फोगिरीचा माच ह्यांच्यावर कायम सडतो. जिथं जाईल तिथं भाई तुमचा उत्मात करतो. माच करतो भाई, तुमचा माच करतो मी. तुमच्या फ्युचरची प्लॅनिंग पण नाच करतो. माझ्या फोगिरीचा माच ह्यांच्यावर कायम सडतो. जिथं जाईल तिथं भाई तुमचा उत्मात करतो. मी स्वतः झुकवायची ताकद ठेवतो आणि गद्दारांच्या ताटात जेवतो. मी खाल्लेल्या ताटातलं खारकाटच सोडतो तुझ्या दमना. तू नुसता मागं बोलतो, मला माहिती तू कोणाची झेलतो. अजून काय बोलू भाई?
हे तुझं गाणं आहे. वैयक्तिक. हे बघा भावानो, एकाच नावाची 2 गाणी असू शकते ती. तू तुझं गाणं परत टाक, काय विषय नाही, आम्ही परत ऐक. मी यांचं पॉडकास्ट बघतो, हात सोडा सगळेच रॅपर, हे सगळे रॅपर झोपडपट्टीतनच वर आलते. यांना 2 टायमिंगचं खायला मिळत नाही असं हे पॉडकास्ट मध्ये त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतात. मग ह्यांना इंटरनेट मिळतंय कुठनं? ह्यांचं शिक्षण झालेलं नसतं, 10वी नापास 12वी नापास असते ते, पण ह्यांना इंग्लिश मधल्या लिरिक्स समजतात. ह्यांचं इन्स्पिरेशन बाहेरचं रॅपर असतं, ज्यांच्या लिरिक्स अजूनपर्यंत मला समजत नाही, त्या माझं एवढं शिक्षण होत नाही. मला काय म्हणायचं आहे भाऊ, जर एखादा माणूस 4 मिनिटं 3 मिनिटं 9 मिनिटं रायमिंग मध्ये शिव्या देऊ शकतो, तर तो चांगली गाणी लिहू शकतो भाऊ. ट्राय करा. आणि नाही काही तुमची दुनिया त्या ऑपोजिट रॅपरच्या अराउंड फिरते की नाही, की सगळं त्याला टोमणं टॉन्ट वगैरे हे सगळं सोडून द्या, विषय क्लोज करून टाका. अस्तित्वातच नाही तो, डायरेक्ट विषय संपवून टाका. काय असतं 5 वाजता उठून काय करायला होतं? आणि मग तुम्हाला नाश्ता वगैरे काय असतं तिथं? पण काय मग कॅन्टीन मधून काय मागवायचं असतो? असल्या काय गोष्टी रे भाई, बारीक चिरीक गोष्टी आहेत यार. मुद्द्यावर माझा फक्त एकच मुद्दा भाई, 2026 ला डिडो. ऑड भाऊ, तुला कसं समजा, तू एवढा एक्सपिरियन्स वाला माणूस आहे, त्याला नाही बोलायचं. तो 5 वाजता काय करायचा जेलमध्ये काय जेवायचा, काय खायचा, त्याची गर्लफ्रेंड आयटम, किती रिलेशनशिप होती, तसलं त्याला नाही पाहिजे. त्याला तू विचार ऑपोजिशनवाल्या रॅपर बद्दल. भाई मग आम्ही त्याला मारला ना भाई, तुमचा फेवरेट रॅपर चापाटला. मी ह्यांचे 3 पॉडकास्ट बघितले. खरं तर मी तुम्हाला सांगतोय, मी काय कधी रॅप वगैरे ऐकत नाही, मला तसल्या गोष्टींचा नाद पण नाही. मेन म्हणजे मला त्यातलं काय कळत नाही. मला जेन्युइनली पटत नाही गुन्हेगारी ग्लोरीफाय करणं. म्हणजे 4 व्ह्यूजसाठी, कमेंटसाठी, सबस्क्रायबरसाठी तुम्ही यांना प्लॅटफॉर्म देता आणि मग हे दाखवून देता. मी हे तर ऑन रेकॉर्ड मान्य करतोय की मला गाणं जमत नाही, लिरिक्स जमत नाही, त्यातलं म्युझिक समजत नाही, मग मला काहीच कळत नाही त्यात. पण मला एवढं समजतं की गुन्हेगारी ऑनलाईन येऊन अशा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर येऊन प्रमोट नाही केली पाहिजे. बारक्या चिरक्या पोरांवर होतं ना ते इन्फ्लुएन्स तुम्हाला तर माहितीच आहे. हा जो समाज आहे, हा जो युथ आहे, त्याची जबाबदारी आपणच नाही का घेतली? मी जर काय ऑफेन्सिव्ह बोललो असेल, माझ्या बोलण्याचं काय वाईट वाटलं असेल, तर बघ फ्लो मध्ये इकडं तिकडं होऊन जातं. आणि लय गाणी टाक, चांगली गाणी टाक. लोकांचं काय, आज इथं तर उद्या तिथं, सगळा व्ह्यूजचा गेम आहे. आणि लोकांना माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज बी काइंड. एखाद्याला जर परत सुरुवात करायची आहे तर करू द्या. मी असं नाही बोलणार इथं बसून की जाऊन सपोर्ट करा, याव करा, त्याव करा, पण मला सगळे गाणी वाजणारला सबस्क्राईब करा, आत्ताच करा. आणि माझा रॅप ऐकून जावा. फिअर ऑफ मिसिंग आउट होतं ना मित्रांनो, की फोमो की सगळे रॅपर पुढे निघून जायला लागले. ती मला पण रॅप करायलाच लागल, नाही का? लावा गाणं. गुन्हेगारी धंदे सोडा, आता थोडं गाणी टाक, कमी पी भाऊ जरा त्यात थोडं पाणी टाक. नीट घ्यायची तर चल तुला नीट देतो, इथं लीक नाही होत मी सिल पॅक घेतो. स्लँग मध्ये शिव्या माझ्या जपणार नाही, 2 दिवस तरी मग तो जपणार नाही. कोण बोललं गरीबी, कोण बोललं डॉन, कोण बोललं शॉट तर कोण बोललं फॅन, कोण बोललं मार तर कोण बोललं थांब, कोण बोललं डॉन ते कंबरचं काढ. कोण बोललं गरीबी, कोण बोललं डॉन, कोण बोललं शॉट तर कोण बोललं फॅन, कोण बोललं मार तर कोण बोललं थांब, कोण बोललं डॉन ते कंबरचं काढ. तू शिव्या देऊन रॅप मध्ये चौकार मार, तर मी रॅपचा सूर्यवंशी षटकार मारतो. तू येडा तुला वजा करणार मायनस मध्ये, या क्षेत्रातला कचरा तू आजपासून बिन मध्ये. जेल मध्ये कसा गेला जेल मध्ये सांग कधी, गुन्हेगारी मारामारी डॉनगिरी बाईगरी डीस मधून सांगतोय तू सल्ला घे, आणि समजलं नाही तर माझा घे. यो माघारी याला डॉन करा, फाटल्याचे जरा चौकीत फोन करा. मेन स्ट्रीम भाऊ कधी माज नाही केला, रोस्ट मध्ये डिस कसा सीन टाईट केला. कळशीत ठेव मी GM नाही, माझ्या सोन्या बोलू तुला मी दादा नाही. अचानक धप्पा नाही, ऑन द स्पॉट पप्पा आहे, माईक वर गप्पा, हे रिअल मध्ये गप्पा आहे. कोण बोललं गरीबी, कोण बोललं डॉन, कोण बोललं शॉट तर कोण बोललं फॅन, कोण बोललं मार तर कोण बोललं थांब, कोण बोललं डॉन ते कंबरचं काढ. कंबरचं काढ ह्याच्या डोक्यामध्ये घाल, ह्याच्या डोक्यामध्ये घाण सगळी भरली. रॅप सगळं सोडलं, ह्याने गुन्हेगारी केली, ह्याला माहिती नाही किती गुन्हेगार मेली. देतो गळ्यावरती कट, तुझी मानवरती कर, माफ करतो तुला माझं सब्बल पकड, तू ते करतो. एक होता डॉन अख्खा युथ मोटिवेट करतो, एक होता खाजवा हेट करतो. काय करतो, माच करतो. ए सर ही गाणं माझं आहे.